उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथने गुरुवारी आगामी पर्व सणांना पाहत सुदृढ कायदा व्यवस्था आणि श्रद्धाळूंची सुविधाबद्दल अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। योगी यांनी पर्व आणि सणांना घेऊन केल्या जाणाऱ्या तयारीची समीक्षा घेतली। या दरम्यान सीएम योगी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। सीएम योगी म्हणाले की 16 जूनला गंगा दशहरा, 17 जूनला बकरीद, 18 जूनला ज्येष्ठ महिन्याचे मंगल पर्व आणि 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन आहे। जुलै महिन्यामध्ये मोहर्रम आणि कावड यात्रासारखे पवित्र कार्यक्रम होणार आहे। स्वाभाविक रूपाने हे वेळ कायदा व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे। शासन प्रशासनाला 24 तास ऍक्टिव्ह मोडमध्ये राहण्याची गरज आहे। मुख्यमंत्री योगी म्हणाले की बकरीदसाठी कुर्बानीसाठी स्थान पहिलेच ठरवले गेले पाहिजे। याशिवाय आणखीन कुठे बळी नाही झाली पाहिजे। विवादित किंवा संवेदनशील स्थळांवर बळी व्हायला नको। प्रत्येक दशामध्ये हे सुनिश्चित करा की कुठेही प्रतिबंधित पशूंचा बळी झाला नाही पाहिजे। तसेच ते म्हणाले की नमाज परंपरानुसार एक निर्धारित स्थळावर होईल। रस्त्यावर नमाज व्हायला नको। आस्थाचा सन्मान करा, पण कुठल्याही नवीन परंपरेला प्रोत्साहन देऊ नका। योगी म्हणाले की प्रत्येक पर्व शांती आणि सौहार्दामध्ये संपन्न होईल।